क्लासमध्ये शिकवलं साडी ड्रेपिंग आणि बघायचंय तुम्हाला माझ्या स्टुडंटने कसं काम केलंय. चला तर दाखवते. आज सकाळची सुरुवात झाली ती आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स हेअर मेकअप आणि स्किनच्या डिप्लोमा कोर्सच्या मुलींपासून. सगळ्या मुलींना आज फुल प्रॅक्टिस मोडमध्ये होत्या. कोणी हेअर कलर करत होतं, कोणी आयब्रोजचा शेप करत होतं. प्रत्येक आपल्या स्किलवर काम करत होतं आणि ते बघून ना खूप छान वाटलं. याआधी ना आपण साडी प्रिप्लेटिंग शिकवलं होतं, पण आज पुन्हा रिव्हिजन म्हणून प्रॅक्टिस घेतली. कारण एकदा शिकून ना परफेक्ट कधीच कोणी होत नाही. त्याची प्रॅक्टिस करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्या क्लासमध्ये खूप साऱ्या हुशार मुली आहेत, पण त्यापैकीच एक कांचन आहे. याआधी आपल्याकडे साडी ड्रेपिंगचा क्लास झाला होता आणि त्यात कांचन शिकली होती. पण मी आज कांचनला सांगितलं की तू बाकी मुलींना शिकव आणि खरंच तिने खूप सुंदर पद्धतीने सगळ्यांना प्रिप्लेटिंग करून दाखवलं. हे बघून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की जेव्हा स्टुडंट दुसऱ्यांना शिकवतो ना, तेव्हा त्यांचं स्वतःचं लर्निंग अजून स्ट्रॉंग होतं. आता साडी प्रिप्लेटिंग झाल्यानंतर ना आपल्याकडे पार्लरमध्ये एक डोळे जेवणाचा मेकअप आला होता. मी ही ऑपॉर्च्युनिटी वापरून मुलींना एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून सांगितली की प्रेग्नेन्सीमध्ये स्किन खूप सेन्सिटिव्ह होते, त्यामुळे प्रोडक्ट्स निवडताना खूप काळजी घ्यायची आहे. हलके आणि सेफ स्किन फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरणं यात खूप गरजेचं आहे. आणि आपल्याकडे ज्या आज मॅम आल्या होत्या ना, त्यांची फ्लॉर ज्वेलरी ना खूपच सुंदर होती. आणि एक खास गोष्ट म्हणजे साधारणपणे डोळी जेवणासाठी ग्रीन साडी घातली जाते, पण त्यांनी त्यावेळेस पर्पल कलरची निवड केली होती, जी खूप युनिक आणि एलिगंट दिसत होती. मी त्यांना हाय एंड प्रोडक्ट्स वापरून एक सॉफ्ट ग्लोईंग आणि कम्फर्टेबल मेकअप दिला होता, जो प्रेग्नेन्सीसाठी खूप सेफ आणि सुटेबल होता. आणि आज आहे ना शशी मला भेटायला आला होता. शशी म्हणजे माझा स्टुडंट आहे आणि तोही खूप छान काम करतोय. आणि खरंच भारी वाटतं की आपले विद्यार्थी या मार्केटमध्ये ना खूप छान काम करतायत. आता माझ्याकडे ना काही मुली अशा आहेत की ज्या बाहेर गावावरून इथे राहतात आणि शिकतात. त्यांच्यासाठी आज ना पुन्हा मी साडी प्रिप्लेटिंगची एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतली होती, कारण त्यांना परफेक्ट बनवणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ते कॉन्फिडंट होईपर्यंत मी त्यांची प्रॅक्टिस थांबवत नाही. आणि एकंदरीत नाचा दिवस फारच सुंदर होता, कारण मुलींना हँड्स ऑन प्रॅक्टिस मिळाली. रिअल बेबी शॉवर मेकअप कसा असतो तेही पाहायला मिळालं. प्रोडक्ट कसे वापरावे तेही समजलं. आणि अशाच पद्धतीने आजचा माझा दिवस गेला. तुम्हालाही माझे असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आजच माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. बाय.